नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या DK टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शाळा, शिक्षक आणि शिक्षण यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या देण्याचा प्रयत्न आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो। कालच मी तुम्हाला परीक्षा पे चर्चा यासाठी रजिस्ट्रेशन कसं करावं याचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे, तो पाहिला नसेल तर नक्की पहा, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला गुगल ड्राईव्हच्या लिंक द्यायला सांगितले जातात। तुमच्या शाळेतल्या उपक्रमाचे फोटो असतील, डॉक्युमेंट्सचे फोटो असतील किंवा तुम्हाला एखादा कुठला फॉर्म भरायचा असेल परीक्षेचा किंवा आणखीन कुठला, तर तिथं सुद्धा तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट फोटो व्हिडिओ न मागता त्याची गुगल ड्राईव्हची लिंक तुम्हाला मागितली जाते। तर ह्या गुगल ड्राईव्हच्या लिंक आपल्याला कशा तयार करायच्या त्या आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने पटकन पाहणार आहोत। मी हे काम मोबाईलच्या सहाय्याने करतोय, त्यामुळे तुम्ही सुद्धा हे काम मोबाईलच्या सहाय्याने पटकन करू शकता। आणखीन एक इथं तो एक छोटासा तुम्हाला चौकोन दिसेल, त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलात तर हा व्हिडिओ तुम्हाला फुल स्क्रीनमध्ये पाहता येईल आणि म्हणजे व्यवस्थित तुम्हाला ते माहिती घेता येईल। चला तर मित्रांनो, पाहूया गुगल ड्राईव्हच्या वेगवेगळ्या लिंक्स आपण कशा तयार करू शकतो। मित्रांनो, गुगल ड्राईव्ह हे गुगलचं प्रोडक्ट आहे आणि हे गुगलच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्या मोबाईलमध्ये पहिल्यापासूनच इन्स्टॉल असतं, इनबिल्ट असतं, वेगळं त्याला डाउनलोड करून घेण्याची गरज नाही। हे बघा, इथे मी तुम्हाला ते गोल करून दाखवतो, हे आहे गुगल ड्राईव्हचं ॲप्लिकेशन, ज्याला फक्त ड्राईव्ह असं नाव असतं। मित्रांनो, या ड्राईव्हवर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी एकदा जर का सेव्ह केल्या तर त्या तुम्हाला लाईफ टाईम सेव्ह राहतात, लाईफ टाईम त्या तुम्हाला ॲक्सेस करता येतात। तुमच्या मोबाईलमधून डिलीट जरी झाल्या तरी त्या गुगल ड्राईव्हवरून तुम्हाला परत मिळवता येतात। तुम्ही मोबाईल जरी बदलला आणि त्याच ईमेल आय डीनं मोबाईलला लॉग इन केला तर ड्राईव्हवरच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा मिळतात। इतर कोणत्याही कॉम्प्युटरवर जर तुम्ही तुमच्या ईमेलने लॉग इन केला तर तिथंसुद्धा गुगल ड्राईव्हवरच्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळून जातात। तर अतिशय उपयुक्त ॲप आहे, याचा वापर नक्की करा। आज आपण पाहणार आहोत की लिंक कशी तयार करायची। चला, सिम्पली त्या गुगल ड्राईव्हला मी टॅप करतो। मित्रांनो, गुगल ड्राईव्हचं ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, इथं तुम्ही या गुगल ड्राईव्हला पहिल्यांदा लॉग इन असलं पाहिजे। इथं तुमचा वरच्या कोपऱ्यामध्ये तुमच्या नावाचं अक्षर किंवा तुमचा फोटो दिसत असला पाहिजे, याचा जरा तुम्ही लॉग इन असणार आहात। इथं मित्रांनो, तुम्ही कोणतीही गोष्ट अपलोड करू शकता आणि त्याची लिंक प्रोव्हाइड करू शकता। इथं बघू शकता, इथं खाली उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला प्लस न्यू असं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही फोटो, व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट अपलोड करू शकता। चला तर आपण एक अपलोड करून पाहूया। वरती मी 3 गोष्टी इथं अपलोड आधीच केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता तुमच्या समोर एक अपलोड करूया। मी या प्लसवर क्लिक करतो। प्लसवर क्लिक केल्यानंतर इथं बघा, अपलोड हा जो शब्द आहे किंवा ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाल। आता पहिल्यांदा मी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो। आता इथं वेगवेगळे डॉक्युमेंट इथं दिसत आहेत। इथलं एक कोणतंही डॉक्युमेंट मी तुम्हाला इथं अपलोड करून दाखवतो। तर इथे का बघा, विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट आहे, ते मी अपलोड करतो। त्यासाठी काही करायचं नाही, फक्त त्या डॉक्युमेंटवर क्लिक करायचं। क्लिक केलात की बघा, इथं ते अपलोड होण्याला सुरुवात झालेली आहे, गोल गोल फिरत आहे, हे तुम्ही बघू शकता। या पद्धतीने ते अपलोड व्हायला थोडासा वेळ लागतो। जर ते खूप मोठं असेल, म्हणजे त्याचं MB जर जास्त असेल तर त्याला अपलोड व्हायला वेळ लागतो आणि तुमचं नेट कसं आहे त्याच्यावरही वेळ लागतो आणि ते अपलोड होतं। तर इथं बघू शकता, हे डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे। आता या डॉक्युमेंटची तुम्हाला लिंक कशी मिळवता येईल, तर बघा, सिम्पली इथं हे जे 3 डॉट्स आहेत या डॉक्युमेंटच्या ठिकाणी, त्याच्यावरती क्लिक करायचं, वेगवेगळे ऑप्शन उघडतात। याच्यातून बघा, इथं हा जो कॉपी लिंक आहे, म्हणजे या डॉक्युमेंटची लिंक तुम्हाला इथून कॉपी करायची आहे। कॉपी लिंकवर क्लिक करा। क्लिक केलात की लिंक कॉपी झालेली आहे। आता लिंक कॉपी झाली हे तुम्हाला कसं कळेल, तर बघा, इथं मी व्हॉट्सअपवर जाऊन ती लिंक तुम्हाला पेस्ट करून दाखवतो। त्यासाठी मी माझं पर्सनल अकाउंट उघडतो। हे बघा, इथं आता हे माझं पर्सनल आहे। इथं मी सिम्पली या मेसेजमध्ये जाऊन ही लिंक असं बोट दाबून धरून पेस्ट ऑप्शनला पेस्ट करतो। हे त्या डॉक्युमेंटची लिंक आहे गुगल ड्राईव्हवरची। इथं तुम्ही बघू शकता, ही लिंक आलेली आहे। या पद्धतीने तुम्ही लिंक मिळवू शकता। आता ही झाली डॉक्युमेंटची। आपण आता एक फोटो अपलोड करून बघूया। त्यासाठी परत जातो मी ड्राईव्हमध्ये। परत इथं हे जे प्लस न्यू आहे याच्यावरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर परत या अपलोडवरती क्लिक करतो। बघा, अपलोडवर क्लिक केलं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आलेलं, तर हे डॉक्युमेंट्सवर आहे। मी इथून काय करतो, इमेजेसवर जातो। इथं वेगवेगळ्या प्रकारचे इमेजेस आहेत, कोणती इमेज तुम्हाला अपलोड करायची, तर आता मी इथं काय करतो, इथं मी आता व्हॉट्सअप इमेजवर जातो। आता व्हॉट्सअप इमेजवर गेल्यानंतर ह्या वेगवेगळ्या इमेज मला दिसत आहेत। समजा आता तुम्हाला संविधान दिनाची इमेज ड्राईव्हवर अपलोड करायची, तर त्यासाठी जी इमेज तुमच्या मोबाईलमध्ये आहे ती सर्च करा यातून आणि त्याच्यावर नुसतं क्लिक करा। समजा ती ही इमेज आहे, तर काय करा, किंवा ती समजा
इमेज ही आहे, तर या इमेजवर फक्त काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता हे अपलोड व्हायला सुरू झालेलं आहे. बघू शकता गोल गोल फिरत आहे, अपलोड झालेले आहे. गोल गोल फिरून पूर्ण झाले की अपलोड झालं असं समजायचं. परत त्या इमेजच्या या 3 डॉटवर क्लिक करायचं. 3 डॉटवर क्लिक केलं, परत इथून कुठं जायचं आहे आपल्याला, नेहमीप्रमाणे कॉपी लिंकवर जायचं. कॉपी लिंकवर क्लिक करा. परत तुम्हाला जिथं पेस्ट करायचे, मग व्हॉट्सअपला पेस्ट करायचे, ईमेलला पाठवायचे, एखाद्या गुगल ड्राईव्हच्या फॉर्ममध्ये लिंक पेस्ट करा असा ऑप्शन असतो बघा, जे फॉर्म भरायला लागतात गुगल ड्राईव्हचे, गुगल फॉर्म्स भरायला लागतात तुमच्या शाळेचं नाव वगैरे, आणि गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करा असा पण ऑप्शन असतो. त्या ठिकाणी जायचं आणि तिथे काय करायचं, सिम्पली टच करायचं आणि एक बोट धरून ठेवायचं, 1 सेकंद, पेस्टचा ऑप्शन तो पेस्ट करायचं. या पद्धतीनं तुम्ही फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स हे सगळं गुगल ड्राईव्हला या ठिकाणी अपलोड करू शकता आणि त्यांच्या लिंक्स कॉपी करून तुम्हाला जिथं जिथं त्या लिंक्स पाठवायच्या तिथं पाठवू शकता. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुम्हाला कामासाठी हा उपयुक्त तर होणारच आहे, पण तुमच्या पर्सनल गोष्टी कायमस्वरूपी सेव्ह करण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. आणखी कोणकोणत्या गोष्टींचे व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आहेत ते सुद्धा खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत शेअर करा. मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरतात. व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावर क्लिक करून सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.